everyone, I am Tejaswita. I am a nutritionist and I am a psychological counselor. मी आज तुम्हाला लहान मुलांचा डाएट कसा असावा याबद्दल सांगणार आहे. तुम्ही लहान मुलांना सकाळी उठल्या उठल्या 1 ग्लास कोमट पाणी प्यायला द्यायचे आहे. त्यानंतर थोड्या वेळाने त्यांना ड्रायफ्रूट्स आणि फ्रूट्स खायची सवय लावायची आहे. बरेचसे स्कूलमधला लंच ब्रेक हा 10 to 10:30च्या दरम्यान असतो. त्यावेळेस तुम्ही उपमा, पोहे, पराठा असे हेल्दी फूड तुम्ही देऊ शकतात, कारण भाजी पोळी खाण्याचा मुलांना कंटाळा येतो. आणि दुपारी आल्या आल्या मग तुम्ही स्प्राउट्स आणि भात, भाजी भात, मटकी भात, वरण भात असं तुम्ही ॲड करू शकता. संध्याकाळी परत फ्रूट्स आणि ड्रायफ्रूट्स तुम्ही त्यांना द्यायचे आहे. संध्याकाळच्या जेवणात मग तुम्ही भाजीपोळी ॲड करू शकतात, कारण संध्याकाळी सगळे सोबत जेवतात. जेवण गरम असतं, त्याच्यामुळे त्यांना काही कंटाळा येत नाही. तसंच तुम्ही दुधाचा उपयोग जेवण झाल्यानंतर 1 ते 2 तासांनी करायचा आहे. जेवण झाल्यानंतर 1 ते 2 तासांनी तुम्ही 1 कप दूध त्यांना द्यायचे आहे. ते पण ऑर्गॅनिक आहे की नाही याची खात्री तुम्ही करून घ्यायची आहे. बाहेरचे दुकानातले पदार्थ सगळे बंद करायचे आहेत. बेकरी प्रोडक्ट्स बंद करायचे आहेत. जर तुम्ही ड्रायफ्रूट्स आणि फ्रूट्स खायची त्यांना सवय लागली तर हे सगळं आपोआपच बंद होणार आहे. बाहेरचं खाणं त्यांचं आपोआपच बंद होणार आहे, कारण मुलांना फ्रूट्स खायला खूप आवडते. तुम्ही या टिप्स नक्की फॉलो करून बघा. तुम्हाला नक्कीच उपयोग होणार आहे. थँक्यू सो मच.